मोडून दे, आता लावून दे, नंतर मोडून दे. हां, म्हणजे ते खाली नको यायला वापस. ये लड़के का यूट्यूब में शक्ल दिखने वाला है, दाढ़ी वाले बाबा. मेरे मशीन में खड़खड़ खड़खड़ बज रहा है. एक काढ रे, तोडू नका. सिंगल सिंगल पीस काढणार आहे. बांधलेलं नाही आहे. नाही ना, काढायचं. बसून घे आणि काढून घे. ते मोकळं कर, उभं राहून होणार नाही. आता दोन्ही खुर्च्या देऊ का? हा, अशी टाक आणि एका बाजूने अशी लेअर घेऊन घे. आता बघ ही, हा अशी टाकून द्यायची मध्ये. टाकी तू दोन्ही सेंटर घे, दोघी सेम समांतर घे. दोघी सेम घे ना, दोघी सेम घे. हा, दोघं सेम घे. समजला? म्हणजे वन साईड असं, जसं ते आता ते होतं तसं. काहीतरी फुटणार आहे माझ्या पायाखाली. तारीच्या वरती घे ना, ते राऊंड राऊंड पिळ्या मारल्या. दुखायला लागली ती तर. तिथं पण आणावं लागेल आपल्याला, तेव्हा ते कॉम्बिनेशन दोघं चांगले वाटत. पण ती एकच आहे ना, ती एकच आहे ना आपल्याकडं. तर ठीक आहे, जाऊ दे. हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी बोलली होती तुम्हाला की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, मी डेकोरेशन काय करणार आहे, कसं करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी कसं करते ते. हे बघा, हे फक्त अजून जस्ट ट्रायल घेतो आहे की कसं सेट होणार, कसं चांगलं दिसणार, कसं नाही दिसणार. ते अजून पूर्ण झालेलं नाही. त्याच्यासाठी खूप काही अजून बाकी आहे आणि तुम्ही बघू शकता खूप कामं पेंडिंग आहे आमचे. आणि गणपती बाप्पा 1 दिवसांनी येणार आहे. खूप तर बघू कसं होतं आहे ते. तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप सुंदर असं दिसणार आहे. अजून तर काही झालेलं नाही आहे. जेव्हा होईल, जेव्हा तुम्ही बघणार गणपती बाप्पांसोबत ही डेकोरेशन. आणि एक आहे, जेव्हा हे खाली असतं तर त्याला शोभा येत नाही, पण गणपती बाप्पा आल्यावर एवढी शोभा होणार, एवढं सुंदर दिसणार आहे ना, खूप सुंदर. तर चला दाखवते पुढचं. नाही ना रे, वरचं बाकी चांगलं दिसतंय काय? इकडं बघ, इकडं. आता सेंटर कसं आहे, हे 2 पिवळे दिसत आहे, हे 2 पर्पल दिसत आहे. हा सेंटर आहे, हे थोडंसं गडबड वाटतं. हे वायर सुटली, पण ठीक आहे, चल काही नाही एवढं. आता ही लावले म्हणून बरोबर आले ना. तर मग तिला थोडं असं इथं करून घ्यायचं, ही लावायला नाही. सुंदर दिसतोय पण ही घंटी. हा सेंटरला छान वाटतंय. कोणता लाईट आहे ना, झुंबर रेडी आहे ना, ते बी लावायचं आहे ना रे.
इथं मध्ये इथं सेंटरला पण गणपतीवर उजेड पडायला पाहिजे ना. तर अशा प्रकारे ही सर्व डेकोरेशनची तयारी आमची झालेली आहे आणि अजून उद्या एक दिवसांनी येणार आहेत बाप्पा. जेव्हा बाप्पा येतील तेव्हा एकदम असं घर भरलेलं होऊन जाणार आहे आणि खूप वातावरण एकदम भारी वाटणार आहे. मस्तपैकी गाणे ढोल ताशा वगैरे सगळं एकदमच एक्साइटमेंटमध्ये आहे मी. आणि तर तुम्ही बघितलंच आहे मी डेकोरेशनची तयारी कशी केली आहे ते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग, आजचा दिवसची मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. ही सर्व डेकोरेशनची तयारी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाय बाय.